झाडी काय डोंगर या मतदारसंघाबद्दल म्हणजे तुम्हाला समजलं असेल आपण बोलतोय सांगोला मतदारसंघाबद्दल। इथले शहाजी बापू पाटील जे शिंदे गटाचे आमदार आहेत ते अत्यंत प्रचलित आहे, मात्र या ठिकाणी अगदी उलटा निकाल लागताना दिसतोय, कारण की या ठिकाणी शेकापच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय। त्यामुळेच इथले संभाव्य आमदार कोण आहे? अगदी शेकापचे बाबासाहेब देशमुख हे संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। शहाजी बापू पाटील असतील, दीपक साळुंखे असतील, यांच्यात लढत जरी रंगली असली तरी बाबासाहेब देशमुख बाजी मारणार आहेत, संभाव्य आमदार असण्याची शक्यता आहे। नेमकी कारण काय आहेत बघूयात। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये निकाल काय लागतो याकडेच आता लक्ष लागलेलं आहे। सांगोला विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या चुरशीने काल निवडणूक पार पडली। यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील आणि शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यातच प्रामुख्याने लढत झाली। यामध्ये तिसरा उमेदवार आहे तो उबाटा गटाचे दीपक आबा साळुंखे हे देखील मोठ्या चुरशीने निवडणुकीमध्ये उतरले होते, परंतु प्रामुख्याने शेकाप आणि शिवसेनेच्या उमेदवारामध्येच ही निवडणूक पार पडलेली आहे। आमदार शहाजी बापू पाटील यांची या ठिकाणी आता प्रतिष्ठा पणाला लावलेली आहे, तर शेकापच्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांची अस्तित्वाची ही लढाई आहे। या लढाईमध्ये कोण बाजी मारणार याकडेच आता उत्सुकता लागलेली आहे। एकूणच आपण बघतो की निकालाची टक्केवारी आणि उत्स्फूर्त मतदारांचा प्रतिसाद पाहता या ठिकाणी काही अंशी प्रमाणामध्ये शेकाप बाजी मारू शकते अशी जाणकारांमधून चर्चा आहे। भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, सांगोला। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।